आता महायुती तर जिंकली। आता महायुतीत मुख्यमंत्री कोण यावर सध्या चर्चा सुरू आहे। अडीच वर्षांचा कदाचित फॉर्म्युला ठरू शकतो तशी चर्चा रंगतीये। मात्र शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना वाटतंय की आपापला नेताच मुख्यमंत्री व्हावा। त्यामुळे देवयानी फरांदे यांचंही वक्तव्य समोर येत आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं देवयानी फरांदे म्हणाले। देवयानी फरांदे यांनी इच्छा व्यक्त केली आहे। दरम्यान देवयानी फरांदे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूया। काल विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत आणि नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठं यश मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे। या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत नाशिकमध्येच्या विद्यमान आमदार आहेत फरांदे मॅडम। ताई, अतिशय अटीतटीच्या लढतीत आपण 17-18 हजार मतांनी निवडून आलेला आहेत। अनेक अडचणी आल्या, अगदी तिकीट वाटपापासून काय तुम्ही सांगाल? मी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या माझ्या सगळ्या मतदारांचे मनापासून आभार मानते की माझ्या विरोधामध्ये फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अपप्रचार करण्यात आला, परंतु जनता माझ्या पाठीशी राहिली। जवळपास 85,000 मुस्लिम समाजाचं मतदान ह्या ठिकाणी आहे आणि परंतु लोकसभेसारखं ह्यावेळेस देखील त्यांचं मतांचं पोलरायझेशन जे आहे हे विरोधी पक्षाकडे झालेलं आपल्याला दिसलं। परंतु उर्वरित जनतेने मला न्याय देत विधानसभेमध्ये त्यांचा आवाज म्हणून परत मला पाठवलेला आहे। त्याबद्दल मी शतशः माझ्या सगळ्या मतदारांचे मनापासून आभार मानते। काही अभ्यासू महिला आमदार ज्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आपलं नाव येतो। मागच्या वेळेस मंत्री पदाच्या नावावर आपलं जवळपास नाव हे निश्चित झालेलं होतं, अशा पद्धतीचं माहिती मिळालं होतं, पण त्यावेळेस अनेक राजकीय घडामोडी घडले, ते त्यावेळेस नाही होऊ शकलं। आताही नाव येतोय आपलं। मंत्रिपदाच्या विषयाच्या बाबतीमध्ये मला माहीत नाही। आमचे राज्याचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उत्तर महाराष्ट्राचे आमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय गिरीश महाजन साहेब ह्याच्यावरती निर्णय घेतील आणि केंद्रीय नेतृत्व जे आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतील आणि जी जबाबदारी पक्ष देईल ती मी अतिशय चांगल्या पद्धतीने पेलेल। तर विकासाच्या मुद्द्यावरती मी काम करणार आहे अशा पद्धतीची माहिती नाशिकमध्येच्या नवनिर्वाचित आमदारांनी दिलेली आहे। तसेच मुंबईमध्ये ज्या हालचाली वाढलेल्या आहेत, नाशिकमधले सुद्धा आमदार आता काही वेळानंतर हे मुंबईला जाणार असल्याचं बघायला मिळणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।